नमस्कार मंडळी, राम राम. जर खिलारला महाराष्ट्राची शान संबोधलं जातं तर महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारा गोवंश कोणता, तुम्हाला हे माहिती आहे का? आणि नसेल माहिती तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारा कोणता गोवंश आहे तो जाणून घेणार आहे. पण तत्पूर्वी माझी सर्व बांधवांना विनंती आहे, आपण या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर जाणून घेऊ महाराष्ट्राचा स्वाभिमान. नमस्कार, मी निलेश देशमुख आणि तुम्ही पाहतात गो सेवा समिती महाराष्ट्र राज्य. आणि आज आपण जो महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारा गोवंश आहे तो जाणून घेण्यासाठी पिंपरी चिंचवड मधील केंद्राई गोशाळेला भेट द्यायला आलेलो आहे. आणि ह्या केंद्राई गोशाळेमध्ये त्या महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या गोवंशाचं चांगल्या पद्धतीमध्ये जतन, संवर्धन आणि संगोपन करण्याचं काम या ठिकाणी केलं जातंय. चला, महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारी ते प्रमुख जो गोवंश आहे तो म्हणजे देवणी. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाबरोबरच मराठवाड्याचा अभिमान असणारी देवणी. कारण मराठवाड्याच्या उष्ण कटिबंध प्रदेश जो आपला महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त उष्णता आणि कमी पावसाचा असणारा जो प्रदेश आहे त्या भागामध्ये ह्या गोवंशाचं सगळ्यात जास्त संवर्धन आणि जतन त्या ठिकाणी होतं. आणि तिथल्या देवणी तालुक्यामुळे त्या गाईला देवणी हे नाव भेटलंय. आणि देवणीचं सगळ्यात महत्वाचं जे वैशिष्ट्य सांगायचं गेलं तर भारतातील प्रमुख ज्या 7 गायी आहेत, देशी 7 गायी की जे सगळ्यात जास्त दूध देतात, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या एकमेव गोवंशाचा जो नंबर लागतो तो म्हणजे देवणी. शेतकऱ्यांसाठी दुहेरी उपयोग तो म्हणजे दुधाबरोबर शेती कामासाठी देवणी जातीच्या गोवंशाची बैलाचं खूप जास्त मदत शेतकऱ्यांना होती. हा तिचा दुहेरी जो गुणधर्म आहे त्यामुळे देवणीला महाराष्ट्राचा अभिमान म्हणायला काही हरकत नाही. आणि खरोखरच देवणी ही महाराष्ट्राचा अभिमान आहे. तिच्या वैशिष्ट्यांपैकी तिची रंगसंगती, तिचा आकर्षकपणा हे तिचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. मुख्यतः देवणी या जातीमध्ये 3 प्रकारच्या उपजाती येतात. एक बालंक्या, दुसरा वन्नेरा आणि तिसरा जो येतो तो वाघ्या. आता आपण इथं बघत असेल तो वन्नेरा जातीचा जो गोवंश आहे तो ह्या ठिकाणी केंद्राई गोशाळेच्या माध्यमातून संवर्धन केला जातो. जर आपण विचार केला मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून, त्या ठिकाणी दुधाबरोबर शेतीचंही काम करण्याचं तिचं सामर्थ्य हे तिचं गुणधर्म आहे. आणि तिची रंगसंगती हे तिचं खूप मोठं वैशिष्ट्य ह्या ठिकाणी दिसून येत आहे. आता महाराष्ट्रामध्ये देवणी जातीचं संवर्धन खूप कमी प्रमाणात होत आहे. माझी त्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, जास्त दुधासाठी ज्या वेळेस आपण महाराष्ट्रातल्या देशी गायी सोडून इतर परराज्यातल्या गायींकडे आकर्षित होतो त्यांच्यासाठी हा देवणी खूप चांगला पर्याय. कारण कमी चाऱ्यामध्ये, कमी पाण्यामध्ये तिचं दूध देण्याचं प्रमाण आणि दुधाचं फॅट हे तिचं वैशिष्ट्य आहे. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण गीर, साहिवाल, कांकरेज या इतर परराज्यातल्या गायींकडे दुधासाठी जाण्याच्या ऐवजी आपण आपल्या महाराष्ट्रातल्या स्थानिक जातींचा विचार करायला हवा. कारण हिचं स्थानिक महाराष्ट्रातल्या वातावरणाशी जुळून घेण्याची संगती खूप चांगली आहे. तर माझी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव, पशुपालक या सर्वांना विनंती आहे की आपण अशा गोवंशासाठी केंद्राई गोशाळेला भेट द्यावी. या देवणी जातीबद्दल अधिक माहिती केंद्राई गोशाळेच्या माध्यमातून दिली जाईल. तुम्हाला आजची महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठवाड्याचा अभिमान असणारी देवणी जात कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे आणखीन व्हिडिओ आपण तुम्हाला इथून पुढील भागामध्ये घेऊन येणार आहोत. धन्यवाद.